डिपार्टमेंट म्हणून तुम्ही क्लिक करून लॉग इन करू शकता. त्याच्यानंतर जर लॅबमध्ये असाल तर लॅब टेक्निशियन हिशोबाने तुम्ही लॉग इन करू शकता. जर नर्स वगैरे आहेत, ठीक आहे, किंवा रिसेप्शनिस्ट आहेत, तर अशा प्रकारे आपले हे जे युजर रोल्स आहेत हे सिलेक्ट करून आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकतो. आणि जो युजर रोल आपण सिलेक्ट केलाय त्या अकॉर्डिंग आपल्याला ॲप्लिकेशनच्या मॉड्यूल्सला ॲक्सेस भेटत असतो. ओके. डॉक्टरसाठी काही वेगळे मॉड्यूल्स आहेत, रिसेप्शनिस्टसाठी वेगळे मॉड्यूल्स आहेत, नर्सेससाठी वेगळे मॉड्यूल्स आहेत, लॅबसाठी काही वेगळे मॉड्यूल्स आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे जसं आपण युजर रोल अकॉर्डिंग लॉग इन करणार त्या अकॉर्डिंग आपल्याला हे पुढचे ॲक्सेसेस भेटत चालले जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे युजुअली लॉग इन मॉड्यूल या लोकांनी डिफाईन केलंय. आता हे पर्टिक्युलर लॉग इन मॉड्यूलचं टेस्टिंग करायचं असेल तर बघा आपल्याला काय टेस्ट सिनॅरिओज लिहावे लागतील, की आपल्याला प्रत्येक युजर रोलसाठी बघा तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्याकडे क्लायंटकडून रिक्वायरमेंट येते, तेव्हा आपला क्लायंट काय करतो, आपल्याला डिस्क्रिप्शन देतो, एक्सेप्टन्स क्रायटेरिया देतो आणि सॉर्ट ऑफ टेस्ट डेटा पण प्रोव्हाईड करतो. आता लॉग इन मॉड्यूलसाठी टेस्ट डेटा कसा असेल, की आपल्याला हे युजर रोल अकॉर्डिंगच युजर नेम आणि पासवर्ड एक दिलेले असतील आणि आपल्याला प्रत्येक युजर रोलसाठी मग एक सिनारिओ लिहावा लागेल आणि त्या अकॉर्डिंग आपल्याला मग टेस्टिंग परफॉर्म करावे लागतील. आता ह्याच्यात अशी सिच्युएशन नाही व्हायला पाहिजे. जर समजा मी डॉक्टरचा युजर रोल सिलेक्ट केला आणि नर्सचा युजर नेम पासवर्ड टाकलं, मग त्या सिच्युएशनमध्ये ॲप्लिकेशन लॉग इन नाही अलाउ करायला पाहिजे. ठीक आहे. तर असे सॉर्ट ऑफ सिनारिओज पण आपल्याला लिहावे लागतील. तर अशा प्रकारे आपण लॉग इन मॉड्यूलचं मग टेस्टिंग करू शकतो. इथपर्यंत समजलं का? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट. जेव्हा आपण आपलं युजर रोल, युजर नेम, पासवर्ड ह्या गोष्टी सिलेक्ट करतो, इन्सर्ट करतो, ओके करतो, तेव्हा आपण ॲप्लिकेशनला लॉग इन करू शकतो. आता बघा लॉग इन केल्यानंतर आपल्याला असं काहीसं स्क्रीन दिसतं आणि ह्याच्यामध्ये खूप सारे मॉड्यूल्स आहेत. ओके. तर पहिलं तर मॉड्यूल आहे दॅट इज आपल्याकडे पेशंट रजिस्ट्रेशन. आता हे पेशंट रजिस्ट्रेशनमध्ये काय होईल, जर समजा कोणता नवीन पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आलाय आणि त्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय, मग तो काय करेल, रिसेप्शनवरती जाईल आणि रिसेप्शनिस्ट त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन्स करून देतील. मग ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे पेशंट रजिस्ट्रेशन मॉड्यूल दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इमर्जन्सी रजिस्ट्रेशन. आता बघा कधी असं पण होतं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये की काही इमर्जन्सी केसेस येतात. म्हणजे समजा ॲक्सिडेंटल केस आहे और काहीतरी इमर्जन्सी आली आहे. ठीक आहे. तर असे खूप सारे पेशंट्स आपल्याकडे येत असतात. मग त्यांचं पण ते रजिस्ट्रेशन करायचं आणि ते अर्लियर बेसिसवरती व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी इमर्जन्सी रजिस्ट्रेशन म्हणून एक मॉड्यूल दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जितके पण पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी जर समजा आपल्याला अपॉइंटमेंट्स वगैरे शेड्यूल करायचे आहेत, ठीक आहे, त्यांचं काहीतरी डेटा वगैरे आपल्याला अपडेट करायचं आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी पेशंट सर्च मॉड्यूल वापरलं जातं आणि हे मग परत आपल्याला रिसेप्शनवरतीच ॲक्सेसिबल पाहिजे. कारण हे जे पेशंटचे अपॉइंटमेंट शेड्यूल करणार आहेत, पेशंटसाठी रजिस्ट्रेशन्स करणार आहेत, इमर्जन्सी रजिस्ट्रेशन्स करणार आहेत, हे आपले रिसेप्शनिस्ट करत असतात. मग हे जे मॉड्यूल्स आहेत हे फक्त रिसेप्शनिस्ट लॉग इनलाच इनेबल्ड असतात. बाकी लॉग इन्सला हे मॉड्यूल्स डिसेबल्ड असतात, ते ऍक्सेस नाही करता येत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॉट वी हॅव इज पेशंट क्यू असतात. ह्याच्यामध्ये काय दिसतं की आजच्या दिवसात आपल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी साठी किती अपॉइंटमेंट्स आहेत हे आपल्याला पेशंट क्यू मॉड्यूलमध्ये दिसत असतं. ओके. जे की आपले डॉक्टर्स मग ऍक्सेस करत असतात. त्याच्यानंतर वी हॅव लॅब क्यू. आता समजा डॉक्टरने आपल्या पेशंटला काही लॅब टेस्ट वगैरे असाइन केले. ओके. त्यांनी ते पेशंट क्यू मॉड्यूल मधून सेव्ह केले की ते सगळे मॉड्यूलमध्ये दिसत असतात. ओके. मग आपले लॅब टेक्निशियन्स हे लॅब क्यू मॉड्यूल वापरतात. देन वी हॅव आयपीडी क्यू. ओके. आता जर समजा कोणता पेशंट ऍडमिट होण्यासाठी आलाय, मग त्यासाठी आपण हे आयपीडी क्यू मॉड्यूल वापरू शकतो त्याचे डिटेल्स वगैरे अपडेट करण्यासाठी, सेव्ह करण्यासाठी. देन वी हॅव स्टॉक परचेस. आता बघा आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या स्टॉकची आपल्याला नेसेसिटी असते. म्हणजे बेडिंग्स आहेत, मेडिसिन्स आहेत, टूल्स आहेत, ऑपरेशनसाठी अजून काही केमिकल्स, मशिनरीज वगैरे लागणार असेल, इन्स्ट्रुमेंट्स लागणार असेल, तर त्याचं स्टॉक परचेस आहे. तर आता आपल्या हॉस्पिटलमध्ये अजूनही डिपार्टमेंट आहे, जसं हाऊसकीपिंग डिपार्टमेंट आहे, परत पॅन्ट्री सेक्शन वगैरे आहे. मग त्या सिच्युएशनमध्ये तिथे पण तर आपल्याला स्टॉक लागेल.
ओके. मग ते स्टॉक प्रोव्हाईड करण्यासाठी, ते स्टॉक पर्चेस करण्यासाठी, ऑर्डर्स प्लेस करण्यासाठी हे स्टॉक पर्चेस मॉड्यूल आपल्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेलं असतं. देन वी हॅव डेली कलेक्शन ओपीडी. म्हणजे ओपीडी मध्ये किती कलेक्शन झालंय हे पाहायचं असेल तर ह्या मॉड्यूलमध्ये बघता येतं. देन वी हॅव डेली कलेक्शन आयपीडी ॲज वेल. म्हणजे आजच्या दिवसात आयपीडी मध्ये किती कलेक्शन झालं ते पाहायचं असेल तर डेली कलेक्शन आयपीडी म्हणून आपण यूज करू शकतो. इथे बघा वरती पण आपल्याकडे काही मॉड्यूल्स आहेत जसं मास्टर. ओके. आता मास्टर थोडंसं आपण डिटेलमध्ये फंक्शनली बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. देन वी हॅव एम्प्लॉईज. जसं आपण आधी पण पाहिलं की हे जे ऍप्लिकेशन आहे हे मोठ्या हॉस्पिटल्समध्ये यूज होतं आणि मग स्टाफ काउंट पण जास्त असणार आहे. ओके. मग एम्प्लॉईचा आपल्याला रेकॉर्ड ठेवायचं की कोणाला कधी हायर केलं, कोणाला किती इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, कोणाचं काय स्पेशलायझेशन आहे. तर हे ह्या एम्प्लॉई मॉड्यूलमध्ये केलं जातं. देन आपल्याला मॅपिंग करायचं, कोणत्या मॉड्यूलचं कोणत्या मॉड्यूलशी मॅपिंग वगैरे करायचं असेल, इंटिग्रेशन करायचं असेल तर हे ह्या मॉड्यूलमध्ये होत असतं. देन वी हॅव डेली टास्क. डेली टास्क म्हणजे हे शिफ्ट चेंज करण्यासाठी, अटेंडन्स मार्क करण्यासाठी, लिव्ह मार्क करण्यासाठी प्रत्येक स्टाफ यूज करू शकतो. तर ते डेली टास्क मॉड्यूल आहे. देन लॅब आणि रिपोर्ट्स, हे रिपोर्ट्स वगैरे आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या ह्या पीएमएस ऍप्लिकेशनमध्ये मॉड्यूल्स असतात जे डिपार्टमेंट वाईज मग सगळ्यांना अलोकेट केले जातात आणि जेव्हा आपण लॉग इन करताना युजर रोल सिलेक्ट करतो त्या अकॉर्डिंग हे युजर रोल्स आपल्याला पुढे कळत असतात. पर्यंत समजलं का? येस मॅम. ठीक आहे. येस. ओरिजिनल ऍप्लिकेशन नाही का मॅम? ओरिजिनल ऍप्लिकेशन आपण नाही ऍक्सेस करू शकत. हे प्रायव्हेट ऍप्लिकेशन्स असतात जे प्रत्येक हॉस्पिटल त्यांच्या इनसाइड यूजसाठी, इंटरनल यूजसाठी डेव्हलप करून घेत असतं. ओके. आता जर आपल्याला ऍप्लिकेशन बघायचं असेल तर मग कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. ओके. ऍप्लिकेशन स्क्रीनशॉट वरती. हे बघा तुम्हाला काही इश्यूज येणार नाहीत एवढं मी गॅरंटी देते. ऍटलीस्ट सुरू तरी करू द्या. राईट. जर तुम्हाला इन फ्युचर हे सेशन संपल्यानंतर काही डाऊट्स येत असतील तर मग मला विचारा. ओके ठीक आहे. मॅडम हॅलो. हा बोला. हा जो डॅशबोर्ड आहे तो सगळ्या रोलसाठी सगळ्यांना सेम दिसतो का? सगळ्यांना सेम दिसतो पण डिसेबल्ड असतात टॅब. आता समजा हे बघा आता हे सगळे मॉडेल्स इनेबल्ड आपल्याला का दिसतात कारण हे जे लॉग इन साठी मी घेतलेलं आहे हे ऍडमिन युजर रोलसाठी आहे. ओके. आता ऍडमिन म्हणजे काय की आपल्या हॉस्पिटलमध्ये जितके पण मॅनेजमेंट असतात, ठीक आहे, मॅनेजमेंट डिपार्टमेंट जे असतं, जे लोक हे ओनर असतात ह्या ऍप्लिकेशनचे त्यांच्यासाठी हे ऍडमिन लॉग इन असतं. आता तुम्ही ऍडमिन ऍपमध्ये तुम्हाला सगळंच दिसायला पाहिजे त्याच्यामुळे ऍडमिनने लॉग इन केले तर सगळे मॉडेल्स इनेबल्ड दिसतात. आता समजा मी फक्त ऍज अ रिसेप्शनिस्ट लॉग इन केलं तर तेव्हा काय होतं की हे जे 3 मॉड्यूल्स आहेत बघा आपलं पेशंट रजिस्ट्रेशन, इमर्जन्सी रजिस्ट्रेशन, पेशंट सर्च हे 3 मॉड्यूल्स इनेबल्ड दिसतील आणि बाकी हे जे तरी पण आपण त्याला क्लिक नाही करू शकत. आता जर समजा मी डॉक्टरच्या लॉग इन केलं तर तेव्हा मला हे फक्त पेशंट क्यू आणि आयपीडी क्यू हे 2च इनेबल्ड दिसतात. हे बाकीचे सगळे मग ग्रेड आउट असतात. ते डॉक्टर्स नाही ऍक्सेस करू शकत. तर अशा प्रकारे डिझाईन केलेलं असतं. समजलं? ओके. राईट. तर बघा पहिलं मॉडेल बघूया विच इज द पेशंट रजिस्ट्रेशन. म्हणजे समजा आपल्याकडे कोणता नवीन पेशंट हॉस्पिटलमध्ये आला तर त्या सिच्युएशनमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी पेशंट रजिस्ट्रेशन आपण यूज करू शकतो. आता बघा पेशंट रजिस्ट्रेशन मॉडेलचं कसं आपल्याला त्यांनी UI दिलेलं आहे. ओके. बघा जेव्हा पण आपण पेशंट रजिस्ट्रेशन ओपन करतो तेव्हा असे काइंड ऑफ मॉडेल आता इथे जे युनिक आयडी आहे ते बघा प्री फिल्ड आहे म्हणजे ऑलरेडी ह्याला फिल केलेलं आहे. हा डेटा कुठून येतोय तर हा आपल्या बॅकएंड वरून येतो. समजा फॉर एक्झाम्पल आजच्या दिवसात आपल्या हॉस्पिटलमध्ये 100 लोकांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता आपण जे रजिस्ट्रेशन करतोय इट इज 101. ठीक आहे. तर या युनिक आयडी मध्ये तुम्हाला 101 दिसायला पाहिजे. इथे असं नको व्हायला की 90 दिसतंय किंवा 80 दिसतंय किंवा दुसरा काहीतरी नंबर दिसतोय. आता आपण व्हॅलिडेट कसं करणार की हा जो युनिक आयडी आहे तो करेक्टली ऍज पर डेटाबेस और ऍज पर रिक्वायरमेंट येतोय की नाही. कसं करता तुम्ही व्हॅलिडेशन? आता समजा
फ्रंट एंड मध्ये कुठला डेटा येतोय, ओके, तो डेटा करेक्ट आहे की नाही हे आपण कोणत्या बेसिसवरती व्हॅलिडेट करतो? तो डेटा डेटाबेसमध्ये सेव्ह आहे की नाही. करेक्ट. डेटाबेस मधून तुम्ही फ्रंट एंड वरती व्हॅलिडेट करणार. आता हे डेटाबेस टेस्टिंग तुम्ही कसे परफॉर्म करता? युजिंग एसक्यूएल क्वेरीज. ओके. कोणतं ऍप्लिकेशन तुम्ही यूज करता टू फायर दिस क्वेरीज? MySQL. मॅनेजमेंट. ओके. MySQL मॅनेजमेंट स्टुडिओ. ओके. ठीक आहे. मग काय करायचं? आपल्या बॅकएंड मध्ये जायचं, तिथे तुमचं जे पण तुमचं ऍप्लिकेशन आहे तिथे क्वेरी लिहायची, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर, ठीक आहे, आणि वेअर युनिक आयडी इज इक्वल टू दिस. मग जो पण रेकॉर्ड येतो त्या अकॉर्डिंग आपण व्हॅलिडेट करू शकतो की हे जे युनिक आयडी आहे ते करेक्ट येते की नाही, इन्क्रिमेंटल येते की नाही. असं नको व्हायला की ते रिपिटेटिव्ह येते. ओके. तर अशा प्रकारे बॅकएंड व्हॅलिडेशन मग होऊ शकतात. त्याच्यानंतर वी हॅव रजिस्ट्रेशन डेट. ओके. आता हे रजिस्ट्रेशन आपण कोणत्या तारखेला करतोय, तर हे डेट्स मग इथे दिसतात आपल्याला. ओके. मग पाहिजे तर आपण कॅलेंडर मधून पण वेगळी काहीतरी डेट सिलेक्ट करून ठेवू शकतो. कधी कधी असं पण होतं की मिडनाईट वगैरे पेशंट्स येतात आणि रिसेप्शनवर रजिस्ट्रेशन केले जाऊ शकतात. तर इथे कॅलेंडर दिलेलं आहे. हे कॅलेंडरनी आपण रजिस्ट्रेशन डेट्स वगैरे सगळे काही गोष्टी कॅप्चर करून ठेवू शकतो. आता बघा नेक्स्ट व्हॉट वी हॅव इज की पेशंटचे जर आपल्याला डिटेल्स स्टोअर करायचे, त्याचं फर्स्ट नेम आहे, मिडल नेम आहे, लास्ट नेम आहे वगैरे वगैरे, तर ते आपण इकडून स्टोअर करू शकतो. देन आपल्याकडे ते बर्थ डेट आहे. पेशंटचं जर बर्थ डेट सिलेक्ट करायचं तर इकडून आपण ते करू शकतो. ठीक आहे. आता युजली क्लायंटची कशी रिक्वायरमेंट असते की रजिस्ट्रेशन डेट तुमची आजची डेट असेल, पेशंटचं बर्थ डेट त्याचं बॉर्न इयर जे पण असेल त्या अकॉर्डिंग बर्थ डेट असेल, तर हे जे एज आहे ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन जायला पाहिजे बेस्ड ऑन युअर रजिस्ट्रेशन डेट, बेस्ड ऑन द बर्थ डेट. तर इथे मग आपल्याला आपलं कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज परफॉर्म करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर मग आपण हे बाकी डिटेल्स पण फिलअप करू शकतो, जसं ऍड्रेसेस आहे, सिटी आहे, फोन नंबर वगैरे. ठीक आहे. आणि कस्टमरचा ब्लड ग्रुप, ईमेल ऍड्रेस वगैरे वगैरे. त्याच्यानंतर इथे बघा कस्टमरचा पिक्चर अटॅच करण्यासाठी आपल्याला यांनी फोटोज प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. जर समजा तुम्हाला फोटो जस्ट कॅप्चर करायचा आहे तर इथून आपण स्टार्ट बटनला क्लिक केलं तर आपल्या पीसीचा कॅमेरा ऑन होऊन जायला पाहिजे. ओके. कॅप्चर केलं तर ते पर्टिक्युलर पिक्चर कॅप्चर होऊन जायला पाहिजे. कधी कधी असंही असतं की पेशंट फिजिकली जर अवेलेबल नसेल तर त्याचे जे पण रिलेटिव्ह असतात ते लोक फाईल्स देतात, ब्राउज करून पण त्याचे फोटोज इथे अपलोड करू शकतो आणि रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह करून बटन दिलेलं आहे. आता बघा नेक्स्ट, कधी कधी कसं असतं की आपल्याकडे काही पेशंट्स येतात तर त्यांना क्रोनिक डिसिजेस असतात, म्हणजे असे डिसिजेस ते खूप इयर्स पासून चाललेले आहेत. ओके. मग त्या सिच्युएशन मध्ये आपल्या पेशंट्सना काय करायचंय, आपले रिसेप्शनिस्ट काय करतात ते पर्टिक्युलर डिसिजेस स्टोअर करून ठेवतात. म्हणजे समजा बघा कोणाला काही बीपी असतं, शुगर असतं, मायग्रेन वगैरे असतं, तर असे काइंड ऑफ डिसिजेस आपण क्रोनिक म्हणत असतो. ओके. मग तसे काइंड ऑफ डिसिजेस जर आपल्या पेशंट्सला असतील तर ते काय करतात, इज क्रोनिक वरती सिलेक्ट करायचं, मग अकॉर्डिंगली ते जे पण डिसिजेस आहेत ते आपण सिलेक्ट करू शकतो. आता बघा जेव्हा आपण इज क्रोनिक चेकबॉक्स सिलेक्ट करतो तरी असा युआय आपल्याला दिसतो, म्हणजे आपल्याला लिस्ट दिसते क्रोनिक डिसिजेसची आणि अकॉर्डिंगली आपण ते सिलेक्ट करू शकतो. आता बघा करंटली आपल्या लिस्टमध्ये काय काय आहे, एक तर मायग्रेन आहे, एक तर डायबिटीज आहे. पण जो आपल्याकडे पेशंट आलाय समजा त्याला बीपी आहे, पण बीपी तर इथे लिस्टमध्ये आहेच नाही आणि आपल्याला तो ऍड करायचा आहे. मग ते कसं करणार? ओके. तर बघा त्याच्यासाठी आपल्याकडे हे मास्टर मॉड्यूल असतं. इथे बघा हे मास्टर कडून लिहिलेलं आहे. आता या मास्टरवरती जेव्हा आपण क्लिक करतो तर हे अशा प्रकारे लिस्ट पॉप्युलेट होते. ओके. आता इथून मग आपण एक एक मास्टर असाइन करू शकतो. आता आपल्याला काय करायचंय की पेशंटसाठी एक डिसीज ऍड करायचंय. मग डिसीज ऍड करण्यासाठी हे डायग्नोसिस मास्टर आपल्याकडे असतं. मग डायग्नोसिस मास्टरला क्लिक केलं की हा युआय तुम्हाला पॉप्युलेट होईल. ठीक आहे. मग इथून आपण काय करू शकतो की जे पण डिसीजेस आहेत ते नवीन नवीन डिसीजेस इकडून स्टोअर करून ठेवतात. बघा कालच्या सेशनला आपल्याला आठवत असेल तर आपण एक टर्म पाहिली होती विच इज सीपीटी कोड. सीपीटी कोड म्हणजे काय की आपले जितके पण डिसीजेस असतात, मेडिसिन्स असतात, टूल्स, टेक्नॉलॉजीज असतात आपल्या मेडिकल सेक्टरमध्ये, त्याला काहीतरी कोड्स फॉर्म केले जातात.
ओके. आणि ते कोड्स मग आपण इकडे स्टोअर करतो. हे बघा असे काइंड ऑफ हे कोड्स असतात आणि हे वर्ल्ड वाईड सेम असते जे की आपल्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीज डिफाईन करत असतात. मग इथून आता तुम्हाला कोणता नवीन डिसीज वगैरे स्टोअर करायचा आहे तर आपण मग इकडे डायग्नोसिस नेम टाकू शकतो, डिस्क्रिप्शन टाकू शकतो. आता जर समजा हा पर्टिक्युलर डिसीज क्रोनिक आहे, ओके, तर आपण इथून मग त्याला येस करू शकतो. मग सेव्ह केलं की तो इकडे दिसतो. आता जर समजा तुम्ही क्रोनिक डिसीज येस मार्क केलंय तर हा डिसीज लागलीच आपल्या पेशंट रजिस्ट्रेशनच्या ईच क्रोनिक सेक्शनने दिसायला पाहिजे. तर अशा प्रकारे युजली हे मॉड्यूल्स मग इंटरलिंक्ड असतात. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे का? हॅलो. आपला टेस्ट सिनेरिओ मग रजिस्ट्रेशन पेज हा, ते सिनारिओ पेशंट रजिस्ट्रेशन आणि त्याच्यात पण भरपूर सिनारिओज असतील. जसं समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता पेशंटचं रजिस्ट्रेशन करायचंय पण त्याच्यासाठी आता मॅन्डेटरी फील्ड फक्त फर्स्ट नेम लास्ट नेम आहेत. ओके, तर तुम्ही काय करणार की आधी एक मॅन्डेटरी फील्ड्सच टाकून सेव्ह करून बघणार सेव्ह होतंय की नाही. दुसरी केस काय असेल की सगळ्याचा सगळा डेटा तुम्ही फिलअप करून सेव्ह करून बघणार. तिसरं केस असं असू शकतं की तुम्ही मॅन्डेटरी फील्ड्स न टाकता बाकी डेटा टाकला आणि सेव्ह करून बघताय. मग तेव्हा आपलं जे एरर हँडलिंग कव्हरेज असतं ते पण तर आपल्याला परफॉर्म करायचंय. तर ह्या अकॉर्डिंग मग हे सिनारिओज तुम्हाला फॉर्म करावे लागतात. समजलं? ठीक आहे. मॅडम आपण डिसीजचे जे नाव आहेत ना ते मॅन्युअली सेव्ह करतो का? म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन नवीन डिसीज जर फाउंड झाला तर आपण तिथं सेव्ह करतो का? करेक्ट, तिथे जाऊन सेव्ह करायचं. आता हे बघा, हे जे डिसीजेस आहेत आपल्या काय म्हणतात रिसेप्शनिस्टला वगैरे माहिती असतं का की हे डिसीजेस आलेले आहेत वगैरे. तर हे जे डिसीज ऍड करण्याचं काम असतं हे आपल्या डॉक्टर्सचं असतं ऑर एल्स आपल्या ऍडमिनचं असू शकतं. ठीक आहे. एक थोडंसं युजर स्टोरी बघूया, एक रिक्वायरमेंट डॉक्युमेंट बघू म्हणजे तुम्हाला समजेल की हे रिक्वायरमेंट आपल्याला कशा प्रकारे येतात. ठीक आहे ना. मग सिनारिओज कसं लिहायचं त्या अकॉर्डिंग. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे की अजाईलमध्ये आपल्याला ज्या रिक्वायरमेंट येतात ते युजर स्टोरी फॉर्मॅटमध्ये येतात. ओके, आणि हे जे युजर स्टोरीज असतात ते आपल्याला युजली डिस्क्रिप्शन आणि एक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये भेटत असतात. आता आपले जे डायग्नोसिस मास्टर बघा आपण आता जस्ट पाहिलं हे पर्टिक्युलर स्क्रीन परत एकदा बघूया. ठीक आहे. तर ह्याची आपल्याला क्लायंटने रिक्वायरमेंट पाठवली आहे. आता ही रिक्वायरमेंट काय आहे की डायग्नोसिस मास्टर आपण कधी यूज करू शकतो जेव्हा कोणता नवीन इश्यू आपला पेशंट फेस करत असेल. जसं बघा कोविड आधी कधीच नव्हतं पण आता ऑल ऑफ अ सडन आलं. मग त्या सिच्युएशनमध्ये असे काइंड ऑफ डिसीजेस आपल्याला स्टोअर करावे लागतील. ओके, मग तेव्हाही डायग्नोसिस मास्टर आपण यूज करू शकतो. आता त्यांनी स्ट्रिक्टली मेन्शन करून दिलंय की दिस मॉडेल विल बी युज्ड बाय डॉक्टर्स टू ऍड एनी न्यू डायग्नोसिस आर डन. ओके, म्हणजे नवीन काहीतरी त्यांना डिसीजेस सापडले, त्यांच्या रिसर्च अकॉर्डिंग काही नवीन डिसीज त्यांना भेटलं तर ते डॉक्टर्सच स्ट्रिक्टली त्या पर्टिक्युलर मॉडेलमध्ये जाऊन हे पर्टिक्युलर डायग्नोसिस ऍड करू शकतात. आता इथे तुमच्या क्लायंटने डिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिले की हे मॉडेल डॉक्टर्सनीच यूज करायला पाहिजे. म्हणजे सिनारिओज आपल्याला कसे लिहावे लागतील की पहिला आपण डॉक्टरच्या आयडीने लॉग इन करून बघणार, हे डायग्नोसिस मास्टर एक्सेसिबल असायला पाहिजे. आता नेक्स्ट केसमध्ये मी रिसेप्शनिस्टच्या लॉग इन आयडीने लॉग इन करून बघितलं. मग त्या सिच्युएशनमध्ये हे जे डायग्नोसिस मास्टर आहे ते डिसेबल्ड पाहिजे. ओके, आता नेक्स्ट काय म्हणतात की जर आपल्याला कोणताही नवीन रेकॉर्ड ऍड करायचा आहे तर डायग्नोसिस नेम इट इज अ रिक्वायर्ड फील्ड. ओके, पण बाकीचे फील्ड्स आहेत बघा जसं ICD कोड आहे, डायग्नोसिस डिस्क्रिप्शन वगैरे आहेत, हे सगळे आपले ऑप्शनल फील्ड्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये डेटा आपण स्टोअर केला पण नाही तरी पण सेव्ह व्हायला पाहिजे. पण डायग्नोसिस नेम हे मॅन्डेटरी फील्ड त्यांनी दिलेली आहे. ओके, मग ह्याला टेस्ट करण्यासाठी कसं सिनारिओज लिहायचं की डायग्नोसिस नेमला ते तुमचं स्टार रेड कलरचं आहे की नाही हे एक व्हॅलिडेशन लिहायचं. त्याच्यानंतर जर समजा मी डायग्नोसिस नेम सिलेक्ट न करता बाकी डेटा फिलअप केला आणि सेव्ह केलं तर एरर मेसेज येतोय की नाही, सेव्ह अलाउ नाही व्हायला पाहिजे वगैरे सिनारिओज ह्या पॉइंटवरती आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी काय दिलंय की जर आपल्याला डायग्नोसिस नेम इज क्रोनिक सेक्शन मध्ये पाहिजे मग युजरनी काय करायला पाहिजे, सेव्ह करण्याआधी तो इज क्रोनिक
चेकबॉक्स जो आहे तो सिलेक्ट केलेला पाहिजे. म्हणजे इथून क्लायंट काय सांगतोय की आम्हाला इज क्रोनिक म्हणून एक चेकबॉक्स तुम्ही त्या पर्टिक्युलर मॉड्यूलमध्ये प्रोव्हाइड करा आणि त्या अकॉर्डिंग हा जो डिसीज आहे तो आपल्या पेशंट रजिस्ट्रेशन मॉड्यूलमध्ये पण डिस्प्ले होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे लोक काय करतात की आपल्याला डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतात की हे पर्टिक्युलर युजर स्टोरी किंवा ही पर्टिक्युलर जे मॉड्यूल आहे ते आम्हाला कशा प्रकारे पाहिजे, त्याच्याकडून त्याचं वर्किंग वगैरे कसं पाहिजे. ओके. आता बेस्ड ऑन दिस आपले डेव्हलपर्स काय करणार की मॉडेल डेव्हलप करून घेणार आणि आपण लोक काय करणार टेस्ट सिनॅरिओज, टेस्ट केसेस वगैरे लिहून घेणार. आता बिल्ड वगैरे रेडी आहे, पण बिल्ड व्यवस्थित चालते की नाही हे पण तर बघायला पाहिजे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे दिलेला असतो एक्सेप्टन्स क्रायटेरिया. मग एक्सेप्टन्स क्रायटेरिया हिशोबाने आपण त्याला व्हॅलिडेट करू शकतो. आता बघा डायग्नोसिस मास्टरसाठी एक्सेप्टन्स क्रायटेरिया त्यांनी काय दिले की जर कोणता युजर आहे तो डायग्नोसिस नेम सिलेक्ट न करता सेव्ह करायचं ट्राय करतोय तर त्या सिच्युएशन मध्ये सेव्ह अलाउ नाही व्हायला पाहिजे. ओके. बिकॉज युअर डायग्नोसिस नेम इज द मॅन्डेटरी फील्ड. ठीक आहे. इथे बघा ह्या मॉड्यूलमध्ये आलं तर बघा डायग्नोसिस नेम आपलं मॅन्डेटरी आहे, बाकी आपलं नॉन मॅन्डेटरी आहेत. जर आपण हे फिलअप न करता बाकी फिलअप केलं आणि सेव्ह केलं तर तो सेव्ह नाही करायला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट एक्सेप्टन्स क्रायटेरिया. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सेप्टन्स क्रायटेरियाने आपल्याला काय दिलंय की जर आपण कोणता रेकॉर्ड इज क्रोनिक म्हणून मार्क केलाय तर आपला जो ग्रेड आहे बघा त्याच्यामध्ये तो येस म्हणून यायला पाहिजे. म्हणजे जर समजा मी काय केलं की कोणता डिसीज ऍड केला आणि इथे इज क्रोनिक पण सिलेक्ट केलं येस करून, ठीक आहे, आणि सेव्ह केलं तर ह्या पर्टिक्युलर ग्रेडमध्ये हा जो रेकॉर्ड आहे तो येस करून यायला पाहिजे. इथे नको असं व्हायला की नो वगैरे करून येत आहे. ओके. तर ही सिच्युएशन नसायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी थर्ड एक्सेप्टन्स क्रायटेरिया आपल्याला काय दिलंय की जर आपण नवीन रेकॉर्ड कोणता स्टोअर केला आणि युजरने डिस्प्ले बटनला क्लिक केलं तर तो रेकॉर्ड आपल्या ग्रेडमध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके. तर इथे बघा जेव्हा आपले युजर्स कोणता पण नवीन रेकॉर्ड सेव्ह करतात इथून डिस्प्ले बटनला क्लिक करते तर तो नवीन सेव्ह रेकॉर्ड ह्या ग्रेडमध्ये मग ऍड होत जातो. ओके. तर अशा प्रकारे दॅट इज युअर थर्ड एक्सेप्टन्स क्रायटेरिया. त्याच्यानंतर फोर्थ एक्सेप्टन्स क्रायटेरियाने काय दिलंय जर कोणता रेकॉर्ड आपण इज क्रोनिक करून मार्क केला तर तो रेकॉर्ड आपल्या पेशंट रजिस्ट्रेशन टॅब मध्ये दिसायला पाहिजे. ओके. मग क्रोनिक डिसीजेस आपल्या इज क्रोनिक सेक्शन मध्ये मग लिस्ट व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे लोक मग आपल्याला डिस्क्रिप्शन आणि एक्सेप्टन्स क्रायटेरिया देतात. काही काही सिच्युएशन मध्ये असं पण असतं की ते लोक आपल्याला स्क्रीनचा स्नॅपशॉट देतात की आम्ही असं एक्सपेक्ट करतो आम्हाला हे मॉडेल असं दिसायला पाहिजे आणि त्या अकॉर्डिंग आपल्याला ते टेस्ट करायला. इथेपर्यंत समजलं का? टेस्टिंग करणार ते अकॉर्डिंग टू इट्स एक्सेप्टन्स क्रायटेरिया आपण फॉलो कसं हो, अकॉर्डिंग टू एक्सेप्टन्स क्रायटेरिया आपण फॉर्म करायचं. आता कधी असं येऊ शकतं जसं समजा इथे ह्या लोकांनी फक्त 4च एक्सेप्टन्स क्रायटेरिया दिलेले आहेत पण आपल्याला अजूनही काहीतरी सुचतंय वेगळं. ओके. की हा सिनारिओ तर ह्याने दिलाच नाही पण मला सुचतंय तर आपण ते ऍड करू शकतो. पण वी हॅव टू मेक शुअर की ह्याच्यातले तुम्ही कोणते स्किप नाही करत आहात. म्हणजे त्यांनी 4 दिलेत तर ते 4च्या 4 तुमच्या टेस्ट सिनारिओज मध्ये कव्हर अप व्हायला पाहिजे हे आपल्याला मेक शुअर करावं लागतं. समजलं? ऑलराईट. इथेपर्यंत अजून काही क्वेश्चन्स? ठीक आहे. ठीक आहे. आता इथून जेव्हा आपण स्टोअर करतो तेव्हा हे रेकॉर्ड्स मग आपल्या ह्या इज क्रोनिक सेक्शन मध्ये येतात आणि ते मग आपण अकॉर्डिंगली आपल्या पेशंटसाठी ऍड करून ठेवू शकतो. बोला बोला. बोला. ठीक आहे. तर नेक्स्ट वर्ड वी हॅव इज द इज एलर्जी. ओके. आता कधी कधी असं पण असतं की आपले जे पेशंट आहेत ते कोणत्या तरी डिसीजेस किंवा कोणत्या तरी मेडिसिन्स म्हणा कोणत्या तरी केमिकल्सला अलर्जिक असतात. मग ते अलर्जिक मेडिसिन्स पण जर त्यांना माहिती असतील तर ते रजिस्ट्रेशन वेळी आपल्या रिसेप्शनिस्टला सांगू शकतात आणि ते लोक मग या लिस्टमधून आपल्या पेशंटसाठी ते स्टोअर करून ठेवू शकतात. परत कधी कधी असंही होतं की कोणता केमिकल आपला पेशंट अलर्जिक आहे पण तो इथे दिसत नाही. मग त्याच्यासाठी परत आपण मास्टर मॉडेलला जाऊन
ते ऍड करू शकतो. इथे बघा आपल्याकडे मेडिसिन मास्टर म्हणून प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, मग इकडून मग अशाच लाईक आपण ते सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याकडे इथे कंपनी डिटेल्स म्हणून अजून एक सेक्शन दिलेलं आहे. ह्याचं काय यूज असतं बघा, जितके पण आपले कॉर्पोरेट पॉलिसीज असतात जे आपले एम्प्लॉयर्स एम्प्लॉयला देतात. ओके, मग त्या सिच्युएशन मध्ये हे जे कंपनीज असतात ते कोणत्या तरी हॉस्पिटलचं त्यांच्याशी टायअप असतं. ओके, मग आपले एम्प्लॉईज युजली काय करतात, ज्या हॉस्पिटलची टायअप आहे त्याच हॉस्पिटलमध्ये जातात. ओके, मग तिथे रजिस्ट्रेशन करता वेळी आपण कंपनी डिटेल्स वगैरे पण फिलअप करून ठेवू शकतो. हॅलो हा, मॅम, बोला. दॅट मीन्स ESIC वगैरे पॉलिसी ना? हॅलो, हा बोला, एक मिनिट, मला समजलं नाही, बोला ना. दॅट मीन्स कंपनीची जी ESIC पॉलिसी असते त्यांची जी हा. हॉस्पिटल आहे, Correct. 5-6 हॉस्पिटल. करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके, कारण युजली कसं असतं की जर समजा आपले ज्या कंपनीची पॉलिसी ज्या हॉस्पिटलची टायअप आहे तर तिथे बघा आपल्याला लवकरात लवकर कॅश बेनिफिट्स भेटतात आणि आपण कॅशलेस शिवाय जाऊ शकतो आणि आपण प्री ऍडमिशन पण करून ठेवू शकतो. तर आपले जे बाकीचे धावपळ असते ती कमी होऊन जाते. म्हणून हे लोक काय करतात की इथून सिलेक्शन पण करू शकतात, म्हणजे प्रायोरिटी पेशंट आणि त्याला आपण मग लवकरात लवकर क्लेम्स वगैरे त्यांची डिस्बर्स करू शकतो. मग त्याच्यामुळे हे स्टोअर केलं जाऊ शकतं. ओके, आता समजा एक्झाम्पल आपण आपल्या आईला ऍडमिट करायला गेलोय. ओके, तर ही पॉलिसी बघा आपल्या नावावरती असते आणि आपली आई आपल्याला डिपेंडेंट असते. मग इथून आपण डिपेंडेंट म्हणून सिलेक्ट करू शकतो आणि रिलेशन वगैरे सिलेक्ट करू शकतो आणि आपला एम्प्लॉई आयडी काय आहे तो एम्प्लॉई आयडी टाकू शकतो. आता बेस्ड ऑन एम्प्लॉई आयडी मग हे लोक आपले पॉलिसी डिटेल्स वगैरे फेच करतात. मग त्या हिशोबाने कंपनी डिटेल्स मॉडेल म्हणून दिलेलं असतं. आता कधी कधी असंही होतं की नवीन कंपनीज ह्या हॉस्पिटलमध्ये ऍड होत जातील, त्यांचे नवीन नवीन टायप होत जातील, तर आपल्याला नवीन कंपनीज पण इकडे ऍड करावे लागतात. मग कंपनीज ऍड करण्यासाठी आपल्याकडे मग इथे कंपनी मास्टर दिलेलं आहे. ओके, मग कंपनी मास्टर ओपन केलं की असा युआय येतो. मग इकडून आपण कंपनीचं नाव वगैरे तिकडे ऍड करू शकतो आणि हे स्ट्रिक्टली आपले ऍडमिन्स करू शकतात. बाकी लॉग इनला हे नाही दिसायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे मग मॉडेल्स आपले वर्क होत असतात. इथपर्यंत समजलं का? येस मॅम. ओके, काही क्वेश्चन्स डाऊट्स वगैरे कोणाला? मॅम मला एक क्वेश्चन होता. जेव्हा आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतो तर मग आपल्याला पूर्ण ऍप्लिकेशन रन करून दाखवावं लागतं का? मीन्स पूर्ण प्रोजेक्ट एक एक मॉड्यूल मध्ये जाऊन त्यांना प्रेझेंट करावा लागतो का? हे बघा, जर तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी काम करता म्हणजे तुम्ही काहीतरी प्रायव्हसी मेंटेन करत असाल, राईट? येस. आता जर तुम्ही म्हणजे कोणाचंही ऍप्लिकेशन कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला टाकू लागला तर हे असं कसं वर्क होईल? ठीक आहे, तुम्हाला जास्तीत जास्त काय विचारू शकतात, टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट वगैरे असे काइंड ऑफ क्वेश्चन्स येऊ शकतात. आपण कधीच म्हणजे आपल्याला ऑथॉरिटी नसते. हे बघा, आता जर समजा आपणच ते ऍप्लिकेशन ऍक्सेस करू शकतो. मी करंटली ऍप्लिकेशन वरती काम करते, माझ्याकडे असं लॉग इन आहे, पण मी तुम्हाला नाही दाखवू शकत कारण ओके we have to maintain some privacy, we have some restrictions, right? ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला पेशंटला रजिस्टर करायचं असेल तर बघा इथे सेव्ह करून बटन आहे. सेव्ह केलं की हा डेटा सगळ्याच्या सगळं आपला सेव्ह होऊन जातो आणि हा डेटा सेम आपल्या बॅकएंड्स मध्ये मग स्टोअर होऊन जातो आणि अकॉर्डिंगली आपल्याला मग पॉपअप विंडो दिसेल जी आपल्याला सांगते की युअर रेकॉर्ड हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे पेशंट रजिस्टर करू शकतो. ओके, एक थोडंसं कन्सेप्ट बघूया तुमचं. जेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बिल्ड भेटतं तेव्हा आपण कोणती टेस्टिंग परफॉर्म करतो? सॅनिटी करता म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय करता? रिलीज करायची लॉग इन होते का नाही ते चेक करतो. ठीक आहे, आता समजा आपण काय आपली एक 25th स्प्रिंट चालू आहे, आपलं आतापर्यंत काय काय डेव्हलपमेंट झालंय की आपलं लॉग इन मॉड्यूल एक झालंय, हे मास्टर मॉड्यूल मधलं मेडिसिन आणि डायग्नोज मास्टर कंपनी मास्टर रेडी आहे. त्याच्यानंतर हे पेशंट रजिस्ट्रेशन टॅब रेडी आहे, फुल्ली फंक्शनल आहे. ओके, हा बिल्ड मी तुम्हाला दिला आणि म्हणाले की सॅनिटी करा. तर मला सांगा की तुम्ही कशा प्रकारे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा अप्रोच कसा असेल? मला लिंक व्हॅलिडेशन टॅब व्हॅलिडेशन असं नका सांगू, थोडंसं सांगा की कुठे मी क्लिक करणार, कसं हे टेस्ट करणार वगैरे.
बोला, क्वेश्चन समजला राईट? मॅम फर्स्ट आपण लॉग इन करणार. लॉग इन मध्ये एंटर झालो आतमध्ये मॉड्यूल मध्ये. तर नंतर आपण पेज रजिस्ट्रेशन ऑप्शन तिथं मॉड्यूल आहे ते पाहणार ऑप्शन. त्याच्यावर क्लिक करणार. क्लिक होते का नाही ते पाहणार. आणि त्याच्यानंतर जे मॅन्डेटरी फील्ड आहेत आपल्या ते आपण फिलअप करणार आणि सेव्ह होतं का नाही ते पाहणार. ऑलराईट. ओके. आता बघा, जेव्हा आपण म्हणतो की सॅनिटरी टेस्टिंग परफॉर्म करतोय, मग सॅनिटरी टेस्टिंग मध्ये आपण कोणते डिफेक्ट्स रेज करतो? ब्लॉकर ब्लॉकर डिफेक्ट. ओके. एखाद एक्झाम्पल देता येईल का? म्हणजे हा डिफेक्ट आला तर आम्ही म्हणू की हा ब्लॉकर डिफेक्ट आहे. अगेन्स्ट सक्सेसफुल पेशंट रजिस्ट्रेशन वर क्लिकच नाही होत आहे मॅडम. ओके. पेशंट रजिस्ट्रेशनला क्लिक नाही होते. करेक्ट. अजून काय असू शकतं? जे आपण डिटेल्स टाकतो ते नॉट एबल टू लॉग इन. युजर इज नॉट एबल टू लॉग इन. ओके. डिटेल्स केलंय मॅडम आणि तरी सेव्ह नाही होत ते फायनल. सेव्ह बटन क्लिकेबल नाही. ओके. ठीक आहे. आता बघा, आपण जेव्हा सॅनिटरी टेस्टिंग परफॉर्म करतो तेव्हा आपण काय म्हणतो की जे आपले ब्लॉकर डिफेक्ट म्हणजे शो स्टॉपर डिफेक्ट, म्हणजे असा डिफेक्ट भेटला की आपण ऍप्लिकेशन पुढे फंक्शनल नाही ठेवू शकत, तर ते डिफेक्ट आपण सॅनिटीमध्ये करतो. म्हणूनच आपण म्हणतो की आपण सॅनिटीमध्ये डिफेक्ट भेटले की ते बिल्ड रिजेक्ट करत असतो. ओके. कारण ते बिल्ड पुढे टेस्ट करण्यालायकच नसतं. आता डिफेक्ट युजली काय असू शकतात? जसं बघा की आपलं लॉग इन करायचं. लॉग इन करण्यासाठी यांनी आपल्याला युजर रोल दिले, युजर नेम दिले, पासवर्ड दिले. ठीक आहे. आता तुम्ही आतापर्यंत शिकलाय की आपले जे टेक्स्ट फील्ड असतात त्याच्यावरती आपल्याला 2 टाईप ऑफ टेस्टिंग परफॉर्म करावे लागतात. एक असतं आपलं बिहेवियर कव्हरेज, दुसरं असतं आपलं इनपुट डोमेन कव्हरेज. मग इनपुट डोमेन कव्हरेज मध्ये परत BVA, ECP. ठीक आहे. आता समजा आपल्या युजरला काय करायचंय की युजर नेम इन्सर्ट करायचंय. मग तो काय करेल, ह्या फील्डला पहिल्यांदा क्लिक करेल. ठीक आहे. विच इज युअर बिहेवियर कव्हरेज. त्याच्यानंतर आता तुम्ही त्याच्यामध्ये युजर नेम इन्सर्ट करायचं ट्राय करतोय. समजा आता मी लॉग इन करते, माझा युजर नेम आहे श्रावणी. ओके. म्हणून मी प्रेस केलं S. आता काय होतं की ह्या युजर नेम मध्ये समजा 2 वेळा S दिसतोय आपल्याला. ओके. आणि मी डिलीट करून बॅक स्पेस करायला जाते तर दोन्ही डिलीट होत आहेत. ठीक आहे. मग आता अशा सिच्युएशन मध्ये मी जे पण टाईप करते ते माझे टेक्स्ट बॉक्स मध्ये, माझ्या UI मध्ये 2 वेळा इन्सर्ट होते. मग मी कधीतरी युजर नेम कम्प्लिटली लिहू शकते का? ओके. तर आता युजर नेमच नाही लिहू शकत तर लॉग इन करायचा तर प्रश्नच नाही. मग हा माझ्या ऍप्लिकेशनसाठी ब्लॉकर डिफेक्ट झाला. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की हे टेक्स्ट फील्ड इतकुशे तर असतात, मग ह्याच्यावरती आपण इतके राऊंड ऑफ टेस्टिंग का करायचे? BVA करायचं, ECP करायचं, परत आपला टेक्स्ट बॉक्स बिहेवियरल कव्हरेज करायचं, हे कशासाठी? ओके. तर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये असे काइंड ऑफ डिफेक्ट्स UI मध्ये असू शकतात की आपण कीपॅडने जे पण प्रेस करतो ते कधी कधी असं होतं की डुप्लिकेट टाईप होतंय, ट्रिप्लिकेट टाईप होतंय. कधी कधी असंही होतं की समजा आपण A लिहितोय तर तिथे फ्रंट एंडला B टाईप आहे. ओके. कधी समजा आपण काही कॅरेक्टर लिहितोय तर तो सिम्बल बनतोय. तर हे सिच्युएशन्स आपल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये युजली डिफेक्ट्स असू शकतात. ओके. मग त्याच्यासाठी आपण हे इतके राऊंड ऑफ टेस्टिंग त्याच्यावरती परफॉर्म करत असतो. त्याच्यानंतर दुसरं गोष्ट तुम्ही जे म्हणता बघा, GUI व्हॅलिडेशन किंवा टॅब व्हॅलिडेशन. ओके. आता आपण लॉग इन करून ऍप्लिकेशन मध्ये तर आलो, पण काय होतं की जेव्हा मी या पेशंट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं ट्राय करते तेव्हा ऑटोमॅटिकली मास्टर ओपन होते. नेहमी अशी सिच्युएशन होते. पेशंट रजिस्ट्रेशनला क्लिक केलं की मास्टर ओपन होते. आता मी पेशंट रजिस्ट्रेशन मॉड्यूल मग कधी ऍक्सेसच नाही करू शकणार जर मी त्यात क्लिक जे लिंक व्हॅलिडेशन आहे ते व्यवस्थित चालतच नाहीये. ओके. त्याच्यानंतर अजून एक सिम्पल गोष्ट समजा फॉर एक्झाम्पल हे आपलं टेक्स्ट पॅड आहे, नोटपॅड आहे. ठीक आहे. मी काय केलं की ह्याच्यात थोडासा डेटा इन्सर्ट केला. आता मी सेव्ह नाही करत, मला विदाउट सेव्ह याला काय करायचं, क्लोज करायचं. तर बघा आपलं ऍप्लिकेशन आपल्याला विचारतं की तुम्हाला क्लोज करण्याआधी काय करायचं, सेव्ह करायचंय, डोंट सेव्ह करायचंय, कॅन्सल करायचंय, काय करायचंय. आता जोपर्यंत हे पॉपअप विंडो ओपन आहे तोपर्यंत आपण नोटपॅड वापरू शकतो. नाही. नाही मॅम, कवाच नाही. कधीच नाही.
आता असं पण डिफेक्ट असू शकतो राईट, की हे जे पॉपअप विंडो आहे ते आपण बंदच नाही करू शकत आहे. ओके. मग हा आपल्या ॲप्लिकेशनसाठी शो स्टॉपर झाला की नाही? ब्लॉकर झाला की नाही? ठीक आहे. तर असे जे डिफेक्ट्स असतात त्यांना आपण मग ब्लॉकर म्हणून रेज करत असतो. मग हा डिफेक्ट आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पॉपअपवाला कुठे असेल? जसं समजा आपण पेशंटचं रजिस्ट्रेशन करतोय. रजिस्ट्रेशन झालं, आपण सेव्हला क्लिक केलं, सेव्ह तर झालं रेकॉर्ड, पण आता हे पॉपअपच बंद होत नाहीये. ठीक आहे. सो इट इज अगेन अ शो स्टॉपर फॉर मी. ठीक आहे. असे डिफेक्ट मग आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असू शकतात. आता जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तर तुम्हाला कसे क्वेश्चन्स येतील, की तिथे पण इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये आपण किती ब्लॉकर डिफेक्ट्स रेज केले. मग काय सांगू शकता, काय काउंट द्यायचं याच्यासाठी? काय सांगता? काय विचार केला तुम्ही? मल्टिपल सांगू शकतो आपण. तरी पण काही काउंट आहे माइंडमध्ये, बस टेंटेटिव्ह पाहिजे मला, ॲक्युरेट असं नाही. मी ब्लॉकर विचारते, मी SIT डिफेक्ट्स नाही विचारते तुम्हाला. ठीक आहे. आता बघा आपल्या बॅचमध्ये सगळेच काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस असतील. काही 2 वर्षाचे असतील, काही 1 वर्षाचे, 1.5 वर्षाचे, 2.5 वर्षाचे, 3 वर्षाचे. ओके. तर तुम्हाला जर असा क्वेश्चन आला तर हे फक्त 1, 2 और 3 ह्याच रेंजमध्ये तुमचे आन्सर्स ठेवा. हे जे शो स्टॉपर किंवा ब्लॉकर डिफेक्ट्स असतात हे आपल्याला खूप रेअरली भेटतात, कधीतरी. ह्याचं रिझन असं असतं, बघा आपल्याला बिल्ड देण्याआधी आपला डेव्हलपर नेहमी त्याच्या एंडला युनिट टेस्टिंग परफॉर्म करतोय. करेक्ट आहे. आता युनिट टेस्टिंग तो परफॉर्म करतोय म्हणजे काय करतोय? आपण जे सॅनिटीमध्ये करतो तेच तो युनिट टेस्टिंगमध्ये करत असतो. तर समजा असा काही ब्लॉकर आहे तर तो त्यालाही भेटणार आहे. ओके. मग तो फिक्स करूनच आपल्याला पुढे बिल्ड देईल. पण कधी-कधी असं असतं की फंक्शनॅलिटी थोडीशी कॉम्प्लेक्स असते किंवा एन्व्हायर्नमेंट डिफरंट असतात. डेव्ह एन्व्हायर्नमेंट वेगळं असतं, SIT वेगळं असतं. मग त्यामुळे एन्व्हायर्नमेंट चेंजमुळे हे डिफेक्ट्स अराईज होऊ शकतात. ठीक आहे. पण हे डिफेक्ट्स खूप रेअरली भेटतात. 1-1.5 वर्षातून एकदा वगैरे असे शो स्टॉपर डिफेक्ट्स भेटत असतात. किंवा कधी-कधी असंही असतं की डेव्हलपर अगदीच नवीन आहे. मग त्या सिच्युएशनमध्ये शो स्टॉपर्स येत असतात. बार-बार हे शो स्टॉपर्स येत नाहीत. समजलं? क्लिअर आहे का? येस मॅडम. येस मॅम. ठीक आहे. आता समजा तुम्हाला SIT मध्ये कोणता डिफेक्ट सापडला, ठीक आहे, तर तुम्ही काय प्रोसेस फॉलो करता? डिस्क्लोज करतो मॅडम. कसं? जिरामध्ये. जिरामध्ये. करेक्ट. आता बघा एक डिफेक्ट कन्सिडर करूया. काय होते की जेव्हा आपण ॲप्लिकेशनमध्ये ठीक आहे. ते नंतर सांगतो तुम्हाला. आता आपण जेव्हा ॲप्लिकेशनमध्ये आपले पेशंटचे जे पण डिटेल्स फिलअप करतोय आणि सेव्ह करतोय, तेव्हा काय होतंय की आपल्या ॲप्लिकेशनचं जे URL आहे ते रिलोड होतंय. ठीक आहे. तर हे सिच्युएशन्स येऊ शकतात की आपण ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा काहीतरी डेटा इन्सर्ट करतो, सेव्ह करतो आणि URL लोड होतंय आणि डेटा तर सेव्ह होतच नाहीये, शिवाय आपण जे लिहिलं होतं ते पण डेटा लॉस होतं. URL रिलोड झाल्या कारणाने. आपल्याला आता डिफेक्ट रेज करायचा आहे. मग आपण काय करतो बघा, एक जिरामध्ये बग स्टोरी तर रेज करणारच, पण आपण एक बग ट्रॅकिंग शीट पण फॉलो करत असतो. एक बग ट्रॅकिंग शीट पण आपण मेंटेन करत असतो. ठीक आहे. तर ते एकदा बघूया ते कशा प्रकारे करायचं. ठीक आहे. आता आपला डिफेक्ट काय आहे की आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते रिलोड होतं. मग आपण बटनवर क्लिक करतो, इनसाइड आहे पेशंट रजिस्ट्रेशन टॅब. ओके. मग आपण काय केलं, आता बग आयडी आपल्याला पाहिजे. हा बग आयडी कुठून भेटणार? जेव्हा तुम्ही जिरामध्ये बग स्टोरी रेज करता तेव्हा त्या तिकीटचा जो पण नंबर असतो त्याला बग आयडी म्हणून आपण रेफर करतो. मग ते आपण
इथे स्टोअर करून देणार. त्याच्यानंतर आपल्याला त्या ऍप्लिकेशनचं URL इथे पेस्ट करावं लागतं. आता ते कसं? जसं फॉर एक्झाम्पल समजा आपण फ्लिपकार्ट ऍप्लिकेशन लॉन्च केलं. ठीक आहे. तर होम स्क्रीनला आपली URL असते flipkart.com. ओके. लेट्स अज्युम आपण काय केलं की आता प्लॅन्स मध्ये गेलोय. ठीक आहे. तर इथे बघा आपली URL थोडीशी पुढे जाते. ह्याच्यात समजा मी अजून काहीतरी वेगळं सिलेक्ट केलं, टेलिव्हिजन्स वगैरे. ठीक आहे. तर परत माझी URL चेंज होते. आता माझा जो डिफेक्ट आहे तो ह्या पर्टिक्युलर वेबसाईट किंवा ह्या पर्टिक्युलर पेज वरती आहे. तर त्याची काही निलेश प्लीज गो ऑन म्यूट. ओके. तर ही जी URL आहे ती आपण आपल्या बग ट्रॅकिंग टूल मध्ये स्टोअर करून द्यायची. ओके. त्याच्यानंतर हे बिल्डचं व्हर्जन काय, म्हणजे कोणत्या व्हर्जन मध्ये हा पर्टिक्युलर डिफेक्ट आलाय हे पण ते आपल्याला बघावं लागेल. बघा जेव्हा पण आपल्याला आपला डेव्हलपर बिल्ड देतो त्या बिल्डचं काहीतरी व्हर्जन असतं, त्या बिल्डचा काहीतरी नंबर असतो. ओके. तर तो नंबर जेव्हा डेव्हलपर डिप्लॉयमेंटचा आपल्याला ईमेल पाठवतो त्या ईमेलमध्ये इन्क्लूड करून त्यांनी दिलेला असतो. मग ते बिल्ड नंबर ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. ओके. त्याच्यानंतर प्रायोरिटी आणि सिव्हिरिटी आपण रेज करू शकतो. आता प्रायोरिटी आणि सिव्हिरिटी काय टर्मिनॉलॉजीज आहेत? प्रायोरिटी म्हणजे कस्टमर रिक्वायरमेंट ब्रेक होणे आणि सेव्हिरिटी फंक्शनल रिक्वायरमेंट. करेक्ट. ओके. म्हणजे प्रायोरिटी आपण डिफाईन करतो जर समजा आपल्या क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंग वर्क नसेल होत, त्याच्यावरती इम्पॅक्ट असेल तर आपण प्रायोरिटी मेंटेन करणार. सिव्हिरिटी म्हणजे ऍप्लिकेशनवर इम्पॅक्ट असेल तर सिव्हिरिटी मेंटेन करणार. आता हा जो डिफेक्ट आपण रेज केलाय बघा तो ऍप्लिकेशनला इम्पॅक्ट करतोय, कस्टमरच्या रिक्वायरमेंटला तो करतोय. ओके. म्हणून हे दोन्ही पण आपण हाय करून सेट केले. देन आपण कोणत्या डेव्हलपरला हा पर्टिक्युलर डिफेक्ट असाइन केलाय त्याचं नाव आपण इथे देऊ शकतो. त्याच्यानंतर कोणी हा रिपोर्ट केलाय, ठीक आहे, तर बिंग अ टेस्टर आपण आपलं नाव सांगू शकतो. कोणत्या तारखेला आपण रेज केलंय ती तारीख, त्याच्यानंतर रिझन काय येतं, देन स्टेटसेस काय आहेत. आता बघा स्टेटस तुम्ही शिकला असाल तुमचं डिफेक्ट लाईफ सायकल, त्याच्यामध्ये आपल्या डिफेक्टचे स्टेटसेस काय असतात, एकतर ओपन असतं, त्याच्यानंतर काय काय असतात, ओपन असतं, देन क्लोज्ड असतं, फिक्स्ड असतं, रिओपन असतं, डिफर्ड असतं. ठीक आहे. तर असे जे आपण स्टेटसमध्ये आपला पर्टिक्युलर डिफेक्ट करंटली आहे तर स्टेटस आपण इथे ठेवू शकतो. आणि परत समजा तो रिटेस्टिंगसाठी आला तर अकॉर्डिंगली आपण स्टेटसेस चेंज करून घेऊ शकतो. देन कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये आले तो एन्व्हायरमेंट आपण इथे लिहू शकतो. ओके. त्याच्यानंतर हा डिफेक्टचं डिस्क्रिप्शन काय आहे तर हे डिस्क्रिप्शन आपण लिहू शकतो. देन जर समजा कोणाला रिप्रोड्यूस करायचं असेल तर काय काय स्टेप्स फॉलो करावे लागतील तर ते स्टेप्स पण आपण इथे मेंटेन करत असतो. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड रिझल्ट काय पाहिजे आणि ऍक्च्युअल त्याचं बिहेवियर काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे मेंटेन करत असतो. आता बघा आपण एक टर्म तुम्ही शिकला असेल, बॅकवर्ड ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स ऑर एल्स रिव्हर्स ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स असतं. मॅपिंग बिटवीन बिझनेस रिक्वायरमेंट अँड डिफेक्ट. करेक्ट. ओके. जर कोणता डिफेक्ट आला तर तो ऍक्च्युअल कोणत्या बिझनेस रिक्वायरमेंटशी लिंक्ड आहे हे आपण जेव्हा परफॉर्म करतो दॅट इज युअर रिव्हर्स ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. तर आपण हे बघा इथे जे पण आपण बग्स त्याच्यानंतर स्टेप्स आणि हे देतोय इट इज स्ट्रिक्टली बेस्ड ऑन आर बिझनेस रिक्वायरमेंट. मग त्या हिशोबाने रिव्हर्स ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स पण इकडे परफॉर्म होतं. आणि जिरामध्ये जेव्हा तुम्ही बग स्टोरी रेज करता तेव्हा ते कोणत्या युजर स्टोरीशी आहे ह्या तिकीटशी ते तिकीट पण लिंक करून देतात. सो दॅट इज अगेन युअर रिव्हर्स ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. परत सांगा ना. आता समजा फॉर एक्झाम्पल की तुमच्याकडे एक युजर स्टोरी आहे. ओके. ह्याचा जिरामध्ये युजर स्टोरी नंबर आहे लेट्स अज्युम PMS 1234. ठीक आहे. तुम्ही काय केलं की ह्याच्यासाठी परत तुमचे टेस्ट केसेस, टेस्ट सिनारिओज वगैरे सगळं डिफाईन करून घेतलं, बिल्ड भेटलं, सॅनिटरी टेस्टिंग परफॉर्म केली, सॅनिटरी टेस्टिंग कम्प्लीट झाली की आता मला काय करायचं त्याच्यामध्ये एक डिफेक्ट भेटलाय आणि तो रेज करायचा आहे. मी जिरामध्ये गेले, एक बग स्टोरी रेज केली. ठीक आहे. त्या बग स्टोरीला ID भेटला लेट्स अज्युम PMS 97. ओके. आता मला काय करायचंय की ही जी बग स्टोरी आहे
ही कोणत्या युजर स्टोरीवरती डिपेंडेंट आहे हे पण तर मला लिंक करायचंय. मग आपण काय करतो जिरामध्ये ह्या तिकीटची ही पर्टिक्युलर तिकीट लिंक करून देतो विच इज अ बॅकवर्ड ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. ओके, कारण उद्याला असं पण होईल की डेव्हलपरला फिक्स करायचंय आणि त्याला ऍक्च्युअल मध्ये रिक्वायरमेंट बघावं लागतं की या रिक्वायरमेंटचे डिस्क्रिप्शन काय आहे, एक्सेप्टन्स क्रायटेरिया काय आहे. किंवा कित्येक वेळा असं होत की त्याचा नवीन असेल तर चुकीचे डिफेक्ट्स, बॅड डिफेक्ट्स वगैरे पण रेज होऊ शकतात. मग ते अवॉइड करण्यासाठी आधी ह्याला व्हॅलिडेट करावं लागतं की खरंच बिझनेस रिक्वायरमेंट काय आहे. ओके, मग त्याच्यामुळे आपण काय करतो की हे बग स्टोरी आणि आपली युजर स्टोरी लिंक करून देतो विच इज अ बॅकवर्ड ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. समजलं? ठीक आहे, तर असे मग बग ट्रॅकर्स आपण मेंटेन करत असतो आणि बग ट्रॅकर आपल्या टीममध्ये जितके पण लोक आहेत सगळेजण एकच शीट मेंटेन करतात आणि स्प्रिंट वाईज मेंटेन केली जाते. ठीक आहे, मग ह्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये जितके पण डिफेक्ट झाले ते सगळेचे सगळे डिफेक्ट्स आपण इथे बघू शकतो. आणि जेव्हा स्प्रिंट एंड होतो तेव्हा आपला टीम लीड जो आहे तो टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट्स क्रिएट करत असतो किंवा टेस्ट क्लोजर रिपोर्ट्स तो आपल्या क्लायंटला डिलिव्हर करत असतो. मग तेव्हा तो ह्या शीटमध्ये मग डेटा बघू शकतो की ह्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये आपण किती गोष्टी ऑटोमेट केले, किती गोष्टी आपण मॅन्युअली केल्या, किती डिफेक्ट्स आपल्याला भेटले आणि अकॉर्डिंगली हे रिपोर्ट्स मग क्लायंटला पाठवले जातात. तर असे बग ट्रॅकिंग तुम्हाला मेंटेन करावे लागतील. समजलं? मॅम हा, मॅम ही जी एक्सेल शीट आहे ही कोण मेंटेन करतो? हे बिंग अ टेस्टर आपण करत असतो. आता समजा जसं आपण हे PMS ऍप्लिकेशन पाहतोय हे थोडंसं कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन आहे. पुढे पुढे ह्याच्यामध्ये मॉडेल्स इंटिग्रेशन खूप जास्त आहे. ओके, तर समजूया की आपल्या टीममध्ये एक 8 टेस्टर्स आपण काम करतोय. ओके, मग ह्या सिच्युएशन मध्ये असं पण होऊ शकतं की जे बघा तुम्ही डुप्लिकेट डिफेक्ट काइंड ऑफ टर्मिनॉलॉजी शिकला असेल तुमच्या मॅन्युअल टेस्टिंग मध्ये. ठीक आहे, तर असं होऊ शकतं की तुम्ही आणि मी एक सोबतच काम करतोय पण आपल्याला जे डिफेक्ट भेटलंय ते सिमिलर काइंड ऑफ डिफेक्ट आहे. ओके, आता सिमिलर काइंड ऑफ डिफेक्ट 2-3 वेळा रेज करण्याची गरज नाही राईट. तर आपण काय करतो सगळेजण एकच शीट मेंटेन करणार. बिफोर रेजिंग एनी न्यू डिफेक्ट आपण इथे बघतो की असं काइंड ऑफ डिफेक्ट ऑलरेडी रेज तर नाहीये. ओके, आणि जर तो रेज्ड असेल तर मग आपण कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकतो की ह्या मॉडेलला पण असाच डिफेक्ट आहे. मग डेव्हलपर तो अकॉर्डिंगली फिक्स करून देईल. ठीक आहे, तर बिंग अ टेस्टर आपण लोकच ही शीट मेंटेन करत असतो. समजलं? स्टेटस ओपन आपणच करतो का? आता युजली कसं असतं जेव्हा आपण डिफेक्ट रेज करतो तेव्हा हे स्टेटस ओपन हे आपण करणार. ओके, त्याच्यानंतर हा डिफेक्ट डेव्हलपरने काम करण्यासाठी घेतलं, त्याने फंक्शनॅलिटी वगैरे चेंज केली, कोडिंग वगैरे केलं, त्याच्याकडे टेस्टिंग केलं, तर तेव्हा तो आपल्याला हे स्टेटस फिक्स्ड म्हणून चेंज करून देतो. ओके, परत आपल्याकडे जेव्हा हे बिल्ड येतं नवीन बिल्ड तेव्हा आपण त्याचं स्टेटस रिटेस्टिंग मोडमध्ये टाकतो. ओके, मग रिटेस्टिंग केलं समजा आपल्याला व्यवस्थित चालतंय असं वाटतं, रिग्रेशन केलं, बाकी मॉडेल्सवरती पण इम्पॅक्ट नाही, तर आपण त्याचं स्टेटस क्लोज म्हणून करतो. ओके, आणि जिरा स्टोरीमध्ये ती स्टोरी डन मध्ये टाकून देतो. जर समजा अजून काहीतरी डिफेक्ट आहेच असं वाटतं, पूर्ण 100% रिझॉल्व्ह झालं नाही, तर आपण त्याला स्टेटस रिओपन मध्ये टाकतो. ठीक आहे, मग डेव्हलपरला परत दिलं, त्याने फिक्स केलं की मग परत तो फिक्स करतो. मग परत आपल्याकडे आलं, रिटेस्टिंग आपण केलं, क्लोज झालं की मग स्टेटस क्लोज हे आपण करतो. तर अशा प्रकारे हे कर आपल्या बकेटमध्ये असेल की आपण करायचं, त्यांच्या बकेटमध्ये असेल की त्यांनी करणार. ओके, आमचं एका टीम मध्ये 10 काही क्वेश्चन आहे का? मला समजलं नाही. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम हे आपण बक्षीस आपण प्रत्येक स्ट्रीटसाठी वेगळी सेपरेट तयार करतो का? प्रत्येक स्प्रिंटसाठी सेपरेट तयार करायची गरज नाही, इथे शीट्स मेंटेन करायचे तुमच्या स्प्रिंट वाईज. ठीक आहे, समजा असं लिहायचं स्प्रिंट 11. ओके, मग त्याचे जेवढे डिफेक्ट आले ह्याचे स्टोअर करायचे, देन स्प्रिंट 12. ओके, लाईकवाईज असं हे शीट्स मेंटेन करायचं, पण तुमचं डॉक्युमेंट आहे ते एकच असतं. समजलं? येस मॅडम. हॅलो मॅम. हा बोला. मॅम जर एका टीम मध्ये जर 5 टेस्टर्स आहेत आणि प्रत्येकाचे मॉड्यूल डिफरंट आहे, तर मग त्या 5 टेस्टर पैकी कोणत्याही एकाने ही शीट मेंटेन करायची असते की 5ही लोक अलग अलग करतील? हे काय समजलं नाही.
आपण पाचही लोक ही एकच शीट मेंटेन करतो. जसं तुम्ही स्वतःहूनच म्हणालात, की आपण सगळेजण वेगवेगळ्या मॉडेल्सवरती टेस्टिंग्स परफॉर्म करतो. ओके. आता असं पण असतं राइट, की सगळ्यांना वेगवेगळ्या मॉडेल्सवरती वेगवेगळे डिफेक्ट सापडलेत. पण हे डिफेक्ट्स आपल्याला रेज एकाच ठिकाणी करायचं आणि सगळ्यांना माहिती पाहिजे, की कोणत्या मॉडेलमध्ये काय डिफेक्ट ओपन आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे एकच डॉक्युमेंट आपण मेंटेन करतो. फक्त इतकं असतं, की हे स्प्रिंट वाईज मेंटेन होतात, की ह्या स्प्रिंटमध्ये काय डिफेक्ट आले, त्या स्प्रिंटमध्ये काय डिफेक्ट आले, किती डिफर्ड मार्क झाले, किती ओपन आहेत, किती क्लोज अजून करायचे. ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅक करण्यासाठी आपण स्प्रिंट वाईज मेंटेन करत असतो. बाकी जितके पण टेस्टर्स आहेत, सगळ्यांना जो डिफेक्ट भेटला सगळेजण आपापले येऊन स्टोअर करतात. ओके. हॅलो मॅम. मॅम हे simultaneously आहे बघा. तुमचा व्हॉइस ब्रेक होतो, मला समजत नाहीये. मॅम जसं आपण जीरोमध्ये पण effect लॉग करतो, तर त्यासोबत आपण एक्सेल शीट पण meanwhile करतो का? परत एकदा रिपीट करता का? ऍक्च्युअली तुमचा व्हॉइस खूप ब्रेक होतो, मला समजत नाहीये. आणि तुम्हाला असं का, की आपण जिरामध्ये पण बग स्टोरी रेज करणार आणि आपण आपल्या एक्सेल शीटमध्ये पण मेंटेन करणार, हा क्वेश्चन आहे का? येस. हां. हो. आपण जिरामध्ये पण बग स्टोरी रेज करणार, बग ट्रॅकर टूल पण मेंटेन करणार. हे कशासाठी? कारण आता बघा जिरामध्ये आता समजा आपण टीममध्ये 5 टेस्टर्स आहोत. प्रत्येकाने आपापली युजर स्टोरी मेंटेन केली, बग स्टोरी मेंटेन केली फॉर द डिफेक्ट्स. पण ह्या सिच्युएशनमध्ये कोणी कोणती डिफेक्ट स्टोरी रेज केली आहे, ठीक आहे. हा डेटा तर बाकीच्यांना ट्रॅक नाही करू शकत अनलेस अँड अंटिल यू नो द बग आयडी. ओके, यू नो द तिकीट नंबर. पण आपल्याला सगळ्यांना हे मेंटेन करून ठेवायचं रे. आणि स्प्रिंट एंडला तुमचा जो पण टीम लीड आहे त्याला एक डिफेक्ट ट्रॅकिंग टूल मेंटेन करायचं, ऑर एल्स टेस्ट क्लोजर रिपोर्ट जे आपण म्हणतो, की ह्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये आम्ही किती ऑटोमेट केलं, किती मॅन्युअल केलं, किती डिफेक्ट्स आम्हाला भेटले, किती आम्ही फिक्स केले, किती आम्ही रिओपन स्टेटमध्ये केले. ठीक आहे. तर ह्या सगळ्या सिच्युएशन्स पण आपल्याला मेंटेन करायच्या आहेत. तर त्याच्यामुळे एक्सेल शीट मेंटेन करणं इज मॅन्डेटरी आणि हे प्रत्येक टीममध्ये होतच असतं. समजलं? ठीक आहे. अजून काही क्वेश्चन होतं कोणाचं? हॅलो मॅम. हां, बोला. ज्यावेळेस आपण जिरामध्ये लिंक करत आहे, तर तो आपला जो बग आहे तो जर डिपेंडंट असेल नेक्स्ट इन दॅट केस ओनली आपण ती लिंक हे करणार का, अदरवाईज आपण ती लिंक नाही द्यायचं? नाही, आपण ते लिंक करायचंच. हे बॅकवर्ड ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स, फॉरवर्ड ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स हे आपण नेहमी परफॉर्म करत असतो. ठीक आहे. कारण डिफेक्ट आपण रेज करतोय, पण तो फिक्स तर आपला डेव्हलपर करणार आहे, राईट? आता त्याला माहिती पाहिजे. आता समजा मी तुम्हाला रॅन्डमली सांगितलं, की हा जो डिफेक्ट आहे तो एका युजर स्टोरीवरती आहे. पण तुम्हाला तर नेहमी असं तर नसेल ना, की सगळे युजर स्टोरी तोंडपाठ असतात. सगळ्या युजर स्टोरीमध्ये काय डिस्क्रिप्शन, काय एक्सेप्टन्स क्रायटेरिया हे आपल्याला नेहमी माहिती असतं, हे तर नेसेसरी नसतं. ओके. मग त्या सिच्युएशनमध्ये आपला डेव्हलपर आधी काय करतो, की तो ती पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी तो रीड करणार आणि त्या अकॉर्डिंग आपलं डिफेक्ट डिस्क्रिप्शन रीड करणार. मग जेव्हा त्याला वाटतं, की बाबा ह्या युजर स्टोरी अकॉर्डिंग करेक्ट हा डिफेक्ट आणि रेज केलाय, मग कुठे जाऊन तो फिक्स करतो. कधी कधी तुम्ही असं पण ऐकलं असेल, की डेव्हलपर वॉजंट एक्सेप्टिंग द डिफेक्ट. हे पण सिच्युएशन्स होतात. मग कधी असं असतं, की आपली जी रिक्वायरमेंटची अंडरस्टँडिंग आहे, त्याची जी अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये थोडेसे क्लॅशेस होऊ शकतात. मग त्या सिच्युएशनमध्ये रिव्हर्स ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स करणं हे इम्पॉर्टंट असतं. हा मॅम. पण म्हणजे आम्हाला जेव्हा सांगितलं होतं ना, तेव्हा ज्यावेळेस टूल होतं, तर त्याच्यामध्ये जे लिंक ऑप्शन होता, तर त्या केसमध्ये फक्त जर तुमचं बग दुसऱ्या याच्यावरती इंटरलिंक असेल, इन दॅट केस ओनली आपण ती लिंक करायचं असं होतं. म्हणून हे म्हणजे आपण जेवढे डिफेक्ट रेज करतो आपण युजर स्टोरीशी लिंक करू शकतो, म्हणजे करतच असतो, जसं आम्ही लोक फॉलो करतो. म्हणजे युजर स्टोरी जरी घेतलं आपण तरी चालतं, की इट इज नॉट मॅन्डेटरी की ते दुसरं डिपेंडंट असायला पाहिजे, नसायला पाहिजे असं नॉट मॅन्डेटरी. जर सिंगल स्टोरी असेल तरी पण आपण त्याला लिंक करू शकतो. ठीक आहे. अजून काही क्वेश्चन्स? तुमचं टेस्ट केस डिझायनिंग वगैरे झालंय का? ओके.
ऑलराईट. मग मी काय करते, थोडेसे सॅम्पल टेस्ट केसेस लिहिलेले Yes, आहेत. ma'am. तुम्हाला आज आफ्टर सेशन डॉक्युमेंट पाठवून देते. एकदा गो थ्रू करा. ओके. आणि आज जे नोट्स पाठवेल ना, तर त्याच्यामध्ये थोडेसे सिनारिओज मी लिहून दिलेत. ठीक आहे. तर तुम्हाला जेव्हा पण टाइम भेटेल, फ्री टाइम वगैरे असेल, तर थोडेसे टेस्ट केसेस लिहून बघा, की हा सिनारिओ अचीव्ह करण्यासाठी आपण काय-काय टेस्ट केसेस लिहू शकतो. ओके. वाटलं तर मला रिव्ह्यूसाठी पाठवेल तरी पण Hello, चालेल. madam. मी एकदा बघते. हॅलो मॅडम, बोला. आम्हाला बोला, टेस्ट बोला. डिझाईन शिकवलंय, बट त्यामध्ये जसं की कुठलं प्रायोरिटी, कुठली सेव्हिरिटी द्यायची, टेस्ट सिनारिओ कुठला असला पाहिजे, असं प्रॉपरली हे नाही झालं. Suppose ओके. एक आज काय application करते, आहे. तुम्हाला एक डॉक्युमेंट करेक्ट. ठीक आहे. आता काय करते, की डॉक्युमेंट पाठवून देते. तुम्हाला थोडेसे सिनारिओज पण पाठवून देते. आजचा दिवस थोडंसं बघा. उद्या जेव्हा सेशन सुरू करूया ना, आधी डिझाइन कसं करायचं ते बघू. प्रायोरिटी, सेव्हिरिटी कसं आपण मॅप करतो ते बघू आणि मग पुढचं बघूया. ओके. Okay, ma'am. अजून काही क्वेशन्स आहेत का कोणाला पूर्ण सेशनमध्ये? कशामध्ये पण काही पण डाउट्स आहेत का? ऑल गुड? ऑलराईट. चला मग क्लोज करू आजच्यासाठी? Yes, ma'am. थँक्यू. Thank you, ma'am. यस मॅडम. थँक्यू मॅडम. हॅव अ ग्रेट डे. Thank you, madam. Have a good day.